नमस्कार वेदांत. नमस्कार. आता आपण 24व्या श्लोकाला सुरुवात करूया. हं. रघुनायका विण वाया शणावे, जनासारिखे व्यर्थ का वोसणावे, सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. हं. काय येतं मनात हे वाचल्यावर? आपण गेल्या वेळी गॉसिपवरती चर्चा केलेली की म्हणजे लोक गॉसिप वगैरे करत असतात. पण ह्याच्यात अजून एक गोष्ट मला जाणवते की आपण स्वतःच गॉसिप न करता पण असं खूप वेळ वाया घालवतो. हम्म. टेपा मारण्यात किंवा काही बडबड करण्यात. असं नाही की बडबडीतच वाया घालू. हां स्क्रोलिंग करतोय तरी आपण हां वेळ म्हणजे घालवतोच आहोत. हां म्हणजे आपण वेळ जर लिमिटेड आहे आपल्याकडे, वेळेची मर्यादा, म्हणजे आपल्याला वाटतं की वेळ खूप आहे, पण आपण हळूहळू जसं सगळ्या श्लोकांमध्ये लिहिले की काळ पुढे चाललाय तुमचा. हां म्हणजे तो निघून काळ चाललाय. पुढे नाही चाललाय, काळ येतोय हां तुमच्याकडे. काळ येते तुमचा. हां म्हणजे तुम्ही मृत्यू जवळ येते, जसं वेळ वेळ निघून जाते. चालली हां वेळ आहे, काळ निघून जवळ चालली. येतोय. हां आणि आपल्या ते लक्षात येत नाही. हम्म. हे तसंच आहे की तुम्ही नको त्या गोष्टी करण्यामागे तुमचा वेळ खूप वाया घालवताय हम्म. आणि आपल्याला ते कळत नाही. आणि आपण लहानपणापासून खूप अशा गोष्टी की अरे कंटाळा आलाय, टाइमपास करूया काहीतरी, असं मोठं झाल्यावरही आपण ते त्या बाबतीत सुद्धा चालूच आहे. हां म्हणजे आता टाइमपास करूया, तू जसं बोलला स्क्रोलिंग किंवा अजूनही कितीतरी गोष्टी असतील. आता कधी कधी मला असं वाटतं आपण पिक्चर बघतो. हां डिमॉन स्लेयर वगैरे बघितलं म्हणून हल्ली सिरीज बघणं कमी केलं आहे. का? कारण जाणवतं अरे आपण फक्त दुसऱ्याची स्टोरी बघतोय. अरे आपली स्टोरी कधी बनवणार? आपण फक्त बघत बसलोय. मग ते असं व्हायचं की अरे लहान असताना आपल्याला आई बाबा गोष्ट सांगायची, एक होता राजा आणि एक होती राणी, आणि अजूनही तेच चालले. फक्त राजा राणी नाही आहेत, ते कॅरेक्टर बदलले आहेत आणि आपण ते बघत बसलोय की हां हे छाया पंच मारतोय वन पंच मॅनमध्ये वगैरे. थोडक्यात आपली अख्खी गोष्ट ही कितीतरी दुसऱ्या गोष्टी बघण्यात खर्च होतीये. हां त्यामुळे म्हणजे आपली स्टोरी फ्लॉप होते. म्हणजे जर तुझी कोणी अशी गोष्ट लिहिली की ह्याची काय बायोग्राफी बोलतो ना, चरित्र कोणी लिहिलं आपलं. हां तर हे होईल की अर्ध आयुष्य त्याने इतरांचं आयुष्य बघितले. आणि ते सुद्धा काल्पनिक. हां काल्पनिक, बरोबर. मग असं नाही की बघू नये कम्प्लीट, आपण बघतो कारण आपल्याला कंटाळा विरंगुळा म्हणून आपण बघतो. पण माझं एक काळ असा गेला की मी फक्त तेच करत होतो. आपले तर बिंज वॉचिंग वगैरे आता म्हणतात की बिंज वॉचिंग, अरे बघून टाका काय तुम्ही 12 थोडा तास तर तुम्ही त्याच्यावरतीच घालवताय. मग सवय पण लागते, आपण आपले पैसे पण देतोय, आपण समोरच्याचे विचार जे आपल्याला पटतात न पटतात तरी पण आपण ते बघतोय. म्हणजे आपला वेळही वाया जातो, आपला पैसाही वाया जातो आणि आपल्या डोक्यात आपल्याला हवे असतील नसतील पण ते विचार आपल्या डोक्यात रुजवले जातात. हां हे सगळं तिन्ही प्रकारे आपलंच नुकसान आहे. प्रत्यक्ष त्या बदल्यात आपल्याला मिळते काय, अशी एखादी गोष्ट जी चांगली असेल नसेल भरोसा नसतो, चांगली असेलच अशी, कारण आपण बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही. हो थोडक्यात या तिन्ही गोष्टी केल्याशिवाय आपल्या लक्षातच येत नाही की हे चांगलं आहे की वाईट आहे. बरोबर. आणि ह्याच्यात थकतो पण. आता म्हणजे असं मला आधी वाटतं की मी जर एखादा चित्रपट बघतोय तर मला एनर्जेटिक वाटलं पाहिजे असं मला आधी वाटायचं, की मला अरे उत्साह वाटेल की अरे वा बघितला. पण नंतर एकदा मी लॉर्ड ऑफ द रिंग तिन्ही भाग लागोपाठ बघितलेले आणि 9 तासाने वगैरे मला असं वाटलं अरे यार दमलो मी. 9 पण नाही 12 लॉर्ड ऑफ द रिंग्स 4 तासाचे सिनेमे आहेत. आणि मग मला वाटलं अरे दमलो मी एकदम. मग जाणवलं की अरे याने थकायला होते प्रोसेस, कारण तू लक्षपूर्वक ऐकत असतोस, बघत असतोस ती गोष्ट. TV बघणं सुद्धा एका अर्थी ध्यान लावणंच आहे, कारण आपण चित्त एकाग्र करून बघत असतो त्याकडे. ते चांगलं ध्यान नाही आहे, म्हणजे कारण तेवढं ध्यान लावणं आपल्यासाठी वाईट आहे. आता डोळ्यावर तेवढा ताण पडतो. आणि तुझं असं होतं कधी की तुला कधी घरच्यांनी सांगितलं की अरे तू टीव्हीकडे बघत असताना किंवा स्क्रीनकडे बघत असताना तुझी पापणी अजिबात लावत नाही? हां हो मला कितीतरी वेळा सांगितलेलं आहे. सध्या तर नाही सांगत ही गोष्ट मला, पण लहान असताना खूप दावल्याची की अरे ते पापणी तरी मिचकव, ते बघतोय सतत एकटक, डोळे खराब होतील, चष्मा लागेल. बरोबर. मला अजूनही एकटक असा बघत बसतोस तू, आणि कारण मी रमतो त्यात. अच्छा. पण मग आपल्याला नको त्या गोष्टींचा नाद लागतो एका अर्थी, आणि त्यात आपला वेळ वाया जातो, शक्ती वाया जाते. हां मग रामदास सांगतो की त्या गोष्टींमध्ये रमण्यापेक्षा तुम्ही रामात रमा. मग त्याचा आपण आदर्श ठेवलेला सारखं आपल्याला ते म्हणावं लागतं, पण ती आठवणही करून घेणं, ती उजळणी करणं सुद्धा बरोबर आहे की रामाशिवाय दुसरा आदर्श नका बाळगू. याचा अर्थ राम म्हणून रामाच्या नावाने तुम्ही जो काही आदर्श पाळलेला आहे, जी तत्व आपण अंगीकारलेली आहेत असं नाही, काही अंगीकारतोय, काही मानतो की हे करायचे आहेत, अंगीकारायची आहेत. तर त्यावर मग मागचा जो श्लोक होता की
22वा श्लोक होता की दृढ राहा. तर त्यानुसार आपल्याला व्यवस्थित एका अक्षरशः असं घोड्यासारखं आपल्याला की जे ठरवलंय तेच करायचं असं करता यायला हवं. ते जमत नाही पण करता यायला हवं. हा म्हणजे जसं त्याने केलं की त्याने शब्द दिला, त्याने पाळला, ठीक आहे. म्हणजे जसं रामाने जे काय वचनं वगैरे दिली. आणि जनासारखे व्यर्थ का बोसणावे, म्हणजे लोकांसारखी बडबड का करत बसावी. कारण लोक सहसा असं करतात की एका अर्थी इंस्टाग्रामला पण लागू होतं पण ते एरवी पण करतात. म्हणजे अरे मी एवढे कमावले, अरे मला एवढा पगार आहे, अरे मी इथे कामाला आहे. लोक स्वतःच्या सगळ्या चांगल्या गोष्टी दाखवतात कारण लोकांना तेच दाखवायचं असतं. आणि सोशल मीडियावर आपल्याला ते फक्त खूप मोठ्या प्रमाणावर दिसतं की येता जाता लोक फोटो टाकतात, येता जाता व्हिडिओ टाकतात की म्हणजे बघा मी किती छान नाचतोय, किंवा बघा मी कुठे माझे गुण बघा, किंवा माझे अनुभव बघा मी किती मजेत आहे. हे दाखवायचा लोक प्रयत्न करतात आणि ती त्यांच्यासारखं करण्याच्या फंदात आपण पडलो तर त्यात आपण आपला वेळ घालवतोय. एकंदरीत असं होतं की कधी कधी मित्र पण आपण मध्येच सांगतात की असं काहीतरी केलं किंवा हे असं काहीतरी झालं, हे करतात. पण माणूस सतत सांगत राहत नाही. पण ते सोशल मीडियावरती काय होतं की तीच गोष्ट दाखवली जाते. त्यामुळे आपल्याला वाटत राहतं की अरे हे बडेजाव चालू आहे असं. कारण सोशल मीडियावर एका वेळी 100 लोकांचं तुला दिसतं. एका वेळी 100 लोकांचं दिसतं. त्यामुळे सगळंच असं होतं. त्यामुळे आपल्याला बढाई मारणं हे म्हणजे त्याच्यात वावगं काही वाटत नाही, त्यात असं विचित्र काही वाटत नाही कारण सगळेच जण ते करत असतात. मग आपल्याला वाटतं अरे मलाही बढाई मारायला काहीतरी मिळायला हवं. त्या उलट प्रत्यक्षात तू असं 5 मित्रांमध्ये बसलायस तर मित्रांमध्ये बसलेले असताना बाकी भंकस चालू असते, पण त्यात जर कोणीतरी फक्त स्वतःचा मीपणा करत असेल, अरे बघा मला किती बाकी सगळेजण थोडं ऐकून घेतील पण नंतर त्याची खेचतील अरे किती तू. एक आमच्या ओळखीत त्याला नाव तर म्हणजे एक मित्र होता त्याला नाव बढाई ठेवलेलं होतं. अच्छा. की काही झालं तरी येतो कुछ भी नाही असं करून तो स्वतःच सांगायचा. ओके. असं होता का मला, पण फक्त तेवढंच असतं असं नाही की बरळतो म्हणजे फक्त ती तशीच बडबड असते असं नाही. वागणूक एकंदरीत वागणूक किंवा असा आपला समजा एखादा मित्र असेल जो कधी चांगल्या विषयांवर गप्पा मारतच नाही, त्याला नेहमी भंकसच करायची असते. कधी कधी काही जण असतात बघ ग्रुपमध्ये की त्यांच्याशी काही बोलायला गेलं तरी त्यावरनं ते काहीतरी कुठून तरी जोकच मारतील, काहीतरी करून हसवायलाच बघतील आणि कुठलीच गोष्ट सिरियसली घेणार नाहीत. कधी तू आयुष्यात कधी सिरियस होतोस की नाही असा आपण त्याला प्रश्न विचारावा. असा कधी तुला तुझ्या ग्रुपमध्ये किंवा तुला असा कधी कोणी माणूस भेटलाय? एवढं आता मला वाटत नाही कोण असं तुझ्या ग्रुपमध्ये होते का? या वयात आल्यावर नसेल, नाही येत आता तेवढे. कॉलेजमध्ये असताना माझ्या तेव्हा होते की म्हणजे त्यांना सतत भंकसच करायची असायची. तर मग अशा लोकांमध्ये किती वेळ राहावं असं नाही की मग तेव्हा. आणि हे तुला कधी वाटतं जेव्हा तू कधीतरी एखादा मुद्दा असतो जो तू सिरियसपणे मांडत असतोस आणि समोरचा सिरियसली घेतो, तो टिवल्या बावल्या का भंकस करतो, तेव्हा तुला वाटतं ती गोष्ट. तू पण त्याच मूडमध्ये असेल तर तुला काय वावगं वाटणार नाही की. आणि आता असंही होतं की या वयात आल्यानंतर आपण आधीच ठरवलेलं असतं की आपलं मित्रमंडळ किती मोठं किंवा छोटं असणार आहे. तर त्यामुळे अशी माणसं जी आपल्याला हवं तेव्हा व्यवस्थित बोलत नाहीत, वागत नाहीत, त्यांना आपण आधीच दूर केलेलं असतं. बरोबर. तर ती वेळ अशी आपल्यावर येत नाही, पण ती आपल्याला ते लक्षात घ्यायला हवं कारण कधी कधी आपण तसे वागू शकतो. आणि हे तर आपल्यासाठीच आहे ना. मनाचे लोक ते दुसऱ्यासाठी नाही. बरोबर. मी उद्या कौतुला नाही, कौतुक तू वागत नाही. म्हणजे माझा मूड छान असेल एखाद्या वेळेस आणि मला भंकस करायचं, माझा मूड मस्तीचा असेल आणि तुझा मूड खराब असेल आणि मी टपलीत मारलं, आधीच तुझा मूड खराब आहे आणि त्यात मी तुला टपलीत मारलं, असा तो प्रकार झाला. तर ते करता कामा नये. आता ही आपली बडबड आपण याला धरून या श्लोकावरनं आपल्याला सुचते आहे, पण त्या श्लोकातनं तसंच अभिप्रेत आहे की नाही मला प्रश्न आहे. हो. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. एका अर्थी म्हणजे मीपणा करायचा नाही, पण तुझ्या कधी असं लक्षात आलंय की जेव्हा तू स्वतःचा विचार करायचास की माझ्या बाबतीत असंच का होतं तसंच का होतं, तेव्हा फक्त वाटायला निराशा येते. आणि जेव्हा आपण एखाद्या विषयात मन गुंतवतो आणि त्या विषयातच रमतो आणि त्या विषयावरनं गप्पा मारतो, त्या विषयाला धरून जगापुढे जातो की बघूया या विषयात कोणाला रस आहे का, तेव्हा निराशा तेवढी पदरी पडत नाही. कारण तुझी मतांतरं अगदी समोरचा, म्हणजे समजा मी बाहेर जगाला असं दाखवायचा प्रयत्न करतोय की बघा मी किती छान माणूस आहे आणि जग माझी टर उडवतोय, तर माझ्या पदरी निराशा येईल कारण
जगटार उडवते. हां, म्हणजे लोकं तुला वाईट माझी बघतात. ओळख त्या माझ्या स्वतःभोवती सगळी फिरतीये, तर तो मग मीपणा झाला. बरोबर. आणि मग अर्थात कोणीही मीपणा केला की शेवटी जग त्याची टर उडवतं. लोक काय काय तुला हा, म्हणजे त्याची उदाहरणं आपल्या डोक्यात लगेच लगेच, हा. येतात, अगदी वैयक्तिक आयुष्यातली सुद्धा आणि हा. सार्वजनिक बरोबर. आपल्याला माध्यमात दिसतात ती सुद्धा. हां. तर पण असं जर एखादा माणूस एखाद्या विषयाला मला असं कोण आठवत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. जाऊ देतो नका नका कशाला लोकांविषयी आपण बोलायचं ना. हां. आम्ही हां, तर गप्पा तू काहीतरी- आम्ही व्यर्थ ओसणत होतं मगाशी काही वेळापूर्वी, तेव्हा आम्ही एक लोकांना उदाहरण. प्रमोट नको करायला कोणाला की हां? तुम्ही तुमचा वेळ वाया घालू नका. हां. हां, बरोबर. तू काहीतरी सांगत होता. मी म्हणत होतो की जोवर आपण मीपणा करत राहतो तोवर अर्थातच लोक आपल्याला तेवढा भाव देत नाहीत आणि आपल्या पद्धतीने निराशा येत राहते. आणि मग मीपणा आपण सोडून देतो आणि एखाद्या अशा विषयात मन गुंतवतो म्हणजे तू एखाद्या विषयावरती चर्चा करायला घेतलीस तर लोक तर त्या विषयात रस असणारे लोक आपल्याला हां, सापडतात. हां. आणि मग ते तुझ्याबद्दल कमेंट न करता हां, लोक त्या विषयाबद्दल बोलतील की त्यांचे विचार काय आहेत, ते पटतायत की नाही, ते वेगळी गोष्ट होते. आणि मग आपल्याला मित्र मिळू शकतात आणि मग त्यातनं ते मतमतांतर होऊन त्यातनं आपल्याला शिकायला मिळू शकतं. कारण तू जर स्वतःबद्दलच सतत सांगत राहिलास तर लोक म्हणतील मला तुझं ऐकायचं नाही, त्यासाठी मी तुझ्याकडे आलो नाही आहे, तुझ्याकडनं काहीतरी मला वेगळं चांगलं शिकायला मिळालं तर मी तुझ्याबरोबर राहीन. हां, म्हणजे मित्र म्हणून सुद्धा. बरोबर, की एखाद्या विषयावरची तुझे विचार काय आहेत. हां, ते महत्त्वाचं असतं. जर मी तुला आता भेटतोय, वेदांतला मी भेटल्यानंतर मला फक्त वेदांच्या आयुष्यात काय घडतंय हेच कळते, तर वेदांत काय माझा रोजचा डेली सोप आहे का, बरोबर. ज्याच्यात जाऊन मी काय चाललंय वेदांची गोष्ट ऐकूया? नाही, तसं नसतं. वेदांत काहीतरी 4 विषय वाचून आलेला असेल किंवा कुठेतरी बघून आलेला असेल तर त्यावर तो माझ्याबरोबर चर्चा करतो आणि मग मला वाटतं अरे हो रे, आणि मग मला आधी कधी न ऐकलेला दृष्टिकोन ऐकायला म्हणजे तो मला मिळतो किंवा मला माहितीच नसलेल्या गोष्टी माझ्या कानी पडतात. आणि त्या कुतूहलापोटी आपण माणसांना भेटायला उत्सुक असतो. बरोबर, किंवा त्यांच्याशी चर्चा करायला. हां, जर ती उत्सुकता नसेल तर मग आपल्याला भेटावं असं वाटत नाही. म्हणून बऱ्याचदा लोक स्वतःच्या नातेवाईकांना टाळतात किंवा अशा कुठल्या तरी समारंभांना जायचं टाळतात कारण वगैरे. त्यांना वाटतं की 30 रडगाणी किंवा 30 बडेजाव परत त्यांना हे मुळात हे नको असतं. एकतर तो बळेजाव असतो, लोक त्यांना माहिती असतं की त्यांचे ठराविक कुठले नातेवाईक तिथे सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वळवायचा प्रयत्न करतील आणि मग आपल्याला सहन करावं लागेल, एक ती भीती असते. दुसरं असंही असतं की लोक आपल्याला आपल्याविषयी विचारतील आणि लोकांना आपल्याविषयी बोलायचं नसतं. की मला माझ्या स्वतःविषयी जे वाटतंय त्याचं विश्लेषण माझं मलाच करू द्या, तुम्ही मला तुमचं मत नका सांगू. पण ते नातेवाईक ऐकतील असं नाही. आता माझ्या बाबतीत असा काही अनुभव नाही, माझे नातेवाईक छान आहेत. कॅमेरा तिकडे. माझे नातेवाईक खूप छान विचार करतो की तिकडे काय होत. सॉरी, माझे नातेवाईक छान आहेत. मला असं कोणी कधी त्रास नाही दिलेला किंवा मला कोणी चौकशी केली तर मला विशेष फरक पण पडत नाही. माझं काय छान चाललंय. पण नाही, आपण आपलं नाही म्हणत, इतर इन जनरल म्हणजे म्हणतं. माझं पण काय असं नातेवाईकांबद्दल प्रॉब्लेम नाही किंवा मित्रांबद्दल. पण आपण तक्रारी ऐकतो लोकांकडनं की अरे यार, मी पण तक्रारी करतो किंवा लोक पण करतात. पण ते एक होतं ना की आपण पण तेच करत राहतो की अरे काय चालू आहे ते. कधी कधी असं होतं की मित्र आपल्याला सोल्युशन पण सांगतात की हे कर किंवा आणि आपण ऐकून घ्यायला तयार असून हां. पण मग ते जोवर आपल्या मनात हे राहील की नाही माझ्यासाठी हे सगळं चालेल किंवा आपल्या स्वतःभोवती जग माझ्याभोवती फिरत नाही हे ठीक आहे, पण एका अर्थी आपण जर स्वतःला प्राधान्य द्यायचं हे ठरवल्यानंतर दुसऱ्याचा अजिबातच विचार करेन असं झालो तर मग आपल्याला स्वतःविषयी कमी कळायला लागतं. कारण जर मी तुझ्याकडे बघितलंच नाही तर मला तू माझ्याविषयी काय विचार करतोयस ते कळणारच नाही. मला तुझ्या प्रतिक्रियेतून आणि तुझ्या प्रतिसादातून दिसेल ना की अरे अच्छा मी असं काहीतरी म्हटल्यानंतर त्याचा चेहरा पडला, म्हणजे माझं असं बोलणं समोरच्याला आवडलं नाही. तो फीडबॅक मिळायला हवा, तो प्रतिसाद मिळायला हवा, दाद मिळायला हवी आणि त्याकडे माझं लक्ष असायला हवं. लोक त्यानंतर, कारण जर मी कधी ऐकतच नाही म्हटलं तर लोक म्हणजे प्रतिसाद देणं सुद्धा बंद करतात. काही माणसं असतात बशी, त्यांना फक्त समोर कोणीतरी नावापुरतं माणूस लागतो आणि ते बोलायला सुरुवात करतात आणि लक्ष पण देत नाहीत की समोरचा ऐकतोय की गेला दुसऱ्या जगात मनातल्या मनात. तर तसं आपलं होतं का मला कधी कधी भीती वाटते कसली की मी तसा असेन. नाही, मग लक्ष दे ना. मी तुला मागे बोलले होते एक पुस्तक, ते हाऊ टू टॉक टू एनीवन 92 ट्रिक्स. मग देतो लक्ष, असं नाही देत नाही, पण मला ती भीती वाटते
की ऐकता ऐकता, कारण कधी कधी कळतं बा आपल्याला, हां, आपल्याला कळतं की आपण उत्साहात बोलत असतो आणि समोरचा असं तर, असं वगैरे होतं, तेवढं त्याला interest त्याला रस त्या नाहीये, गोष्टीत, रस कळतं. नाहीये. हां, आणि आपल्याला असं मला आटप तर घ्यायला हवं, हां. पण मग जर आपण मी आता पटापट काहीतरी बोलून जातो. असं मग अचानक मी थांबलो तर कसं काय वाटेल, मग अशी पंचायत होते आपली. आपण काहीतरी बोलतो, अरे हे पूर्ण करून नंतर थांबू. हा, पण मग ते पूर्ण आपण स्वतःचं समाधान होईपर्यंत थोडक्यात शेवटी बडबडत राहतो. हम्म. ते कळायला हवं. खूपदा ना हे घरातून निघताना होतं, कोणी तू पाहुणा म्हणून गेलास हा किंवा तुझ्या घरी पाहुणे आले, हा तर आपण बसलं नसताना जेवढे गप्पा मारतो तेवढे आपण उभे राहून गप्पा हो. मार दारामध्ये, अरे हे ते असं आणि आपल्यापैकी एकाला घाई असते. आणि एकालाच घाई म्हणजे हा, एकाला घाई असते, दुसरा उत्साहात बोलत असतो. म्हणजे पाहुण्याला जर आपल्याला हाकलायचं असेल तर पाहुणा बोलत थांबतो, किंवा आपण पाहुणे असलो आणि आपल्याला जायचं असेल आणि आपण बोलत थांबलो आणि यजमान मग ते एक एक विषय असे चालू असतात. असं असं बॉडी लँग्वेज नाही असतं त्यांच्या देहबोलीतनं, जरा एक पाऊल थोडं दाराकडे टाकतात. घरातलीच माणसं की चल आता बाहेर. ते क्यूज कळले पाहिजेत, ते संकेत सगळे लक्षात घेतले पाहिजेत. पण आपल्याकडे ते लक्षात नसतं. सहसा आपण बोलण्यामध्ये आपलं लक्ष जे असतं ते आपल्या बोलण्यावरती असतं, त्यामुळे आपल्याला कळत नाही की समोरच्याची बॉडी लँग्वेज काय, आपण तेवढं लक्ष देत नाही त्याच्याकडे. ती कसरतच आहे की मी बोलत असताना समोरच्याकडे लक्ष पण द्यायचं. काही काही माणसं तर त्या बाबतीत निर्लज्ज असतात. तुला कंटाळा येत नाहीये ना मी बोलतोय त्याचा, अर्थातच समोरच्याला कंटाळा येत असतो, पण तो हो कसं म्हणणार, हा मग ऐक असं करून मग आणखीन ऐकवायचं. ते मी आधी करायचं पण शाळेत असताना. मला स्वतःला ती भीती वाटायची की मला ज्या विषयांमध्ये रस आहे त्या विषयांमध्ये त्या विषयांवर बडबड करत असताना समोरचा कंटाळत असेल, आणि ते अर्थात दिसायचं समोरच्या चेहऱ्यांवर. अच्छा, तू काय करायचंस वर्गात? माहिती मुलं मुली एकमेकांना चिठ्ठ्या पाठवतात. आम्ही नाही केलं नसेल पण पाठवतात ना, वर्गात पाठवणारी असतील ना मुलं की आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये त्यांचं काय असेल माहीत नाही. मी गणित लिहायचो माझ्या आवडीची आणि मी दुसऱ्यांना चिठ्ठ्या पाठवायचो, हे सोडवून दाखव, हे सोडवून दाखव, हे सोडवून दाखव, कारण मला गणित आवडायचं. अर्थात लोक मला उत्तर ते काय चाललंय तुझं, ग बस, किंवा मला पकावू नकोस, अशी उत्तर यायची मला उलटी. गणित पाठवायचं सांग, तिकडे संपले. ठीक आहे, हरकत नाही. विचार करते गणित कोण पाठवायचं. मी खरंच करायचं होतं, मी मुलींना पाठवायचं गणित. मी स्वतः रचलेलं गणित असायचं आणि ते मी एखाद्या मुलीला पाठवायचो चिठ्ठी, त्यावेळी जे आवडत असेल. का पकवतोयस मला, असा रिप्लाय यायचा. बुद्धिमत्ता काय, बुद्धिमत्तेची चाचणी वगैरे घेत असत त्या मुलींची. ही मला काय बोलावं कळायचं नाही. अच्छा, मला बोलायची अक्कल नसायची, पण मला बोलायचं असायचं. मग काय करायचं, मग मला जे आवडतं ते करूया. पण मग रिप्लाय यायचा की तू पकाऊ आहेस. मग काय करणार, मग मला वाटायचं मी पकाऊ आहे. अच्छा, तो विचित्र जसं आला तर रिप्लाय, त्याला गणित कोण पाठवते. पण तसं आल्यावर मग मला वाटायला लागलं ओके ठीक आहे मी पकाऊ आहे. मग मी बोलता बोलता असं समोरच्या, तू पकत नाहीस ना असं वगैरे, मी ते झालं होतं तसा. ओके, आपण पुढच्या श्लोकाला सुरुवात करूया. मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. एक थॉमस हार्डी मला वाटतं त्यांचं नाव आहे, जरा बघतो. त्यांनी पुस्तक लिहिलं आहे, त्यात त्यांनी सांगितलेलं की आपल्या भावनांविषयी आपण सतत जागरूक राहायला हवं. म्हणजे कसं, आपण ते आधी डिस्कस केलं ना की आपल्याला काय वाटतंय, आपण पटकन शिव्या बिया घालून होतो कोणाला तरी. थॉमस हार्डी नाही, सॉरी माझं काहीतरी चुकलं. जेव्हा आपण थॉमस हार्डी नाही, सॉरी, पण कोणीतरी हार्डी, ऑलिव्हर हार्डी, माहीत नाही आता, मला आठवत नाही. पण सवयींबद्दल होतं की भावना, आणि त्याविषयी बोलताना की सतत तुमच्या भावनांविषयी तुम्ही जागरूक राहा, कारण तुम्ही जर जागरूक राहिला नाहीत तर तुम्ही वेंधळेपणे असे निर्णय घ्याल जे तुमच्यासाठी चांगले नसतील. जर आपण सतत आपल्या भावनेविषयी जागरूक राहिलो तर म्हणजे कसं होईल की समजा तू रोज ठरवलेस की संध्याकाळी 5 वाजता मी योगासनं करेन,
कदाचित धरून चाल. आणि 5 वाजत आले, 5 वाजता तुला वाटलं की यार कंटाळा आलाय, जा दे आज नको. तर जर तू ठरवलंयस आणि त्यानुसार तू वागतोयस की मी माझ्या भावनांविषयी जागरूक राहीन, भावनांप्रती जागरूक राहीन, माझ्या भावना काय आहे ते मला सतत कळत राहायला हवं, तर त्याचा परिणाम हा होतो की 5 वाजायच्या सुमाराला तू स्वतःला विचारतोस की आत्ता माझी भावना काय आहे या माझ्या व्यायाम करण्याच्या उपक्रमाविषयी. तर मला कंटाळा आलाय, मला कंटाळा येऊन माझा व्यायाम होईल का? नाही होणार. मग मी या भावनेवर नियंत्रण मिळवायला हवं. आणि मग तू निर्णय घेतोस की ठीक आहे मला कंटाळा आलाय पण मी व्यायाम करणार. तर भावनेवर नियंत्रण याचा अर्थच असा की कुठलीही भावना जी त्यावेळी आपल्या त्या क्षणी आपल्या उपयोगाची नाही ती आटोक्यात आणायची. आणि ते आपल्याला वाटतं त्यापेक्षा सोपं असतं. कठीण असतं, अवघड असतं, पण आपल्याला वाटतं तेवढं अवघड नसतं. वाटतं त्यापेक्षा सोपं असतं. जर आपण ते करायचं ठरवलं तर करता येतं. भावना म्हणजे आता हा एक विचारच झाला ना तुझा, कंटाळा आला हा तुझा एक विचारच आहे ना. कारण आपण मागे डिस्कस केलं होतं बघ, जेव्हा आपण ते 4 वाचांबद्दल बोललो, परा मध्यमा पश्यंती वैखरीबद्दल. हां, वैखरीबद्दल. हां, परा पश्यंती मध्यमा वैखरी. हां, तेव्हा आपण ठरवलं की आपण आपल्या जर भावनाच आटोक्यात आणल्या तर बाकीच्या गोष्टी सोप्या होतील. म्हणजे आपण चिडणार नाही किंवा चिडलो तरी आपण तेच ठरवलेलं ना आपण की कंट्रोल करायचं. भावना अव्यक्त सुद्धा असतात ना. म्हणजे कंटाळा आलाय हे तू स्वतःला सांगशीलच असं नाही. तू कदाचित त्या शब्दात स्वतःशी बोलशीलच असं नाही. 5 वाजले. हा, म्हणजे ते तुझं तू बोलणार पण नाही स्वतःशी कदाचित. तुला वाटतंय फक्त ते. हां, तुला फक्त ते वाटतंय. तर त्या बाबतीत तू जागरूक राहायला हवंस की अरे आत्ता मला कंटाळा येऊन चालणार नाही. आणि हे तुला प्रत्येक स्थितीत जर तू ती स्वतःला तशी सवय लावली, म्हणजे आपण लावली स्वतःला तशी सवय की ठीक आहे त्यावेळी जर ठरलेलं काम मला करायचं असेल तर त्यासाठी मला जी शिस्त लावणं गरजेचं आहे, त्यासाठी मला माझ्या भावनांना आवर घालायला हवा. माझ्या भावना माझ्या आटोक्यात, माझ्या नियंत्रणात राहायला हव्यात. मी भावनांचा गुलाम होता कामा नये. म्हणजे तू मूडी होतोस त्याने. हां, आणि जेवढा तू भावनांच्या आहारी जातोस, मला नेहमी गंमत वाटते की कुठल्याही गोष्टीवरून आमच्या भावना दुखावल्या आहे ह्याचं लोक भांडवल करतात की मी त्यापुढे जे कृत्य करतोय किंवा करणार आहे किंवा मला करायचं आहे त्याचं समर्थन मी कसं करतो, तर माझी भावना दुखावली. अरे तुमची भावना दुखावली हा तुमचा अशक्तपणा आहे. भावना दुखावता कामा नये, आटोक्यात आणा. काही असू दे कारण. म्हणजे फालतू गोष्टींमुळे तुमच्या भावना दुखावत आहेत. म्हणजे काही असू दे, फालतू असो नसो, समोरचा कितीही प्रक्षोभकपणे वागत असेल. म्हणजे आता हे आपण लोक एकमेकांची भेटतात त्याविषयी बोलतोय. तर भावना तुमची दुखावली म्हणून तुमचं म्हणणं बरोबर ठरत नाही. तर्काच्या आधारावर बरोबर आहे की नाही हा प्रश्न असतो, हा मुख्य प्रश्न असतो. कारण भावना दुखावली, 5 वर्षाचं लहान मूल म्हणतोय त्याने मला चिडवलंय. मग तुम्ही मोठे झालाय आता, तुम्ही 50 वर्षाचे आहात, 40 वर्षाचे आहात. तुम्ही आत्ताही जर आमच्या भावना दुखावल्या म्हणत असाल तर तुम्ही मोठे झालायत का? आई पण रट्टा हाणते एक थोडेसे लाड करून, बाबा मी त्याला ओरडले, हां बघ हां त्याला हे केलं, पण पोरगा रडतच राहिला दरवेळेला. तू कशाला चिडतोस गाढवा, असं करून ठेवून देते आहे. ती बोललं ना लहानपणी खूपदा असतं जो चिडतो त्याला चिडवतच राहतात. तोही त्याच प्रकार आहे की तुम्ही मोठे झाले, तुम्ही चिडताय, तुम्हाला लोक चिडवतच राहणार, टार्गेट करतात. आणि लोकांना वाटतं की अरे आम्ही इतके जण मिळून चिडू की कोणाची हिंमत होणार नाही. पण म्हणजे तुम्ही सामूहिक रडेपणाला काय अर्थ आहे ना मग त्या. हां, तुम्हाला वाटते लोक तुम्हाला हसत नाहीत, पण लोक हसतात. आणि मग आता ते सामुदायिक पातळीवरचं झालं. मी आता तो आपण तिकडे फिरलो, पण मनावीट मानू नको बोलण्याचा या ओळीतनं मला ते आठवतं की दुसऱ्यांच्या बोलण्याचा वीट म्हणू नको. नाही, पण हा स्वतःच्या पण बोलण्याचा, दुसऱ्याचा नाही स्वतःचाच आहे. तू स्वतःला सतत सांगतोय मना सज्जना, मना सज्जना, मना सज्जना. हां, तर तू दर दिवशी हे रिपीट करतोय तर स्वतःकडनं अपेक्षा एक दिवस कंटाळा नाही, काय सतत सज्जना, मला आज ब्रेक घ्यायचा आहे. तर ते तसं नाही होता का मग. ते बोलण्याचा म्हणजे तो स्वतःच्या बोलण्याचा आहे. हां, की स्वतःच तू जे स्वतःला सांगतोयस त्याचं तू कंटाळा करू नकोस, की वीट मानू नकोस की अरे बस झाले यार, आज माझा मूड नाही. हो, मग आपण स्वतःसाठी जे प्रमाण रचलंय, जे स्टँडर्ड ठेवलंय, जो मापदंड आपण ठेवलाय स्वतःसाठी की नाही मी असा म्हणजे असाच वागणार, मी याखाली स्वतःचं अधपतन होऊ देणार नाही.
बरोबर. ते आपण जपायला हवं. हां, दुसऱ्यांचं बोलण्याचं तर आपण आधीच चर्चा केली होती की मना बोलणे नीच शोषित जावे, ते लक्ष द्यायचं नाही. म्हणजे थोडक्यात दुसऱ्यांच्या बोलण्याने आपल्या भावना भडकता कामा नाहीत. हां, आणि इथे हे आपण स्वतःला सांगतोय की तू शांत राहा. हां, म्हणजे मी जर काय सतत दर दिवशी तुला सांगत असेल तर ते कंटाळा करू नकोस त्या. थोडक्यात आपल्याला स्वतःला सहन करायची सवय लावून घ्यायला हवी. हां, म्हणजे हे तर अजून एक नेक्स्ट लेवल आहे की तू इतरांना सहन करतोस ते वेगळं आहे की तू स्वतःला सहन कर. कारण हे बऱ्याचदा होतं आणि ते आपल्याही बाबतीत होतं की लोक एकांताला का घाबरतात, कारण लोक स्वतःचा तिरस्कार करत असतात. एकांताला म्हणजे एकटं पडायला नाही, एकटं बसायला लोकांना आवडत नाही. कारण जर एकटा बसलो तर मनात विचार यायला लागतील आणि मग स्वतःच्याच मनात द्वंद्व सुरू होतं. अच्छा, की मी असा काय, हे काय, ते काय. आता तू एकटा बसलायस आणि तुझ्या मनात जर जगाला कसं वाचवायचं याविषयीच्या कल्पना तू रंगवत असशील तर तू फक्त म्हणजे दिवा स्वप्न बघतोयस. तो एका अर्थी वेळ वाया घालवतोस, एका अर्थी. कारण त्या प्रक्रियेतून तू काहीतरी नवीन निर्माण खरोखर करूही शकतोस, सांगता येत नाही. पण ती सवय असणं वाईट, ते सगळं मर्यादेत असायला हवं. पण तू असा किती वेळ एकटा राहणार? एक वेळ अशी येईल जेव्हा तुझ्याकडचे सगळे असे दिवा स्वप्न रंगवण्याचे विषय संपतील आणि शेवटी तू स्वतःला विचारशील, पण मी प्रत्यक्षात काय करतोय? की जेवढी मी स्वप्न बघतोय, जेवढे मी मनोरे बांधतोय, प्रत्यक्षात आत्ता या घडीला त्या दृष्टीने त्या दिशेने मी काहीतरी मेहनत घेतोय का? आणि मग तुझी गाडी येते, मी असा काय, मी याव काय, त्याव काय. आणि मुळात दिवस लोक कंटाळतात. हां, आणि मग लोक घाबरतात स्वतःला तोंड द्यायला. अच्छा, कारण जर मी एकटा बसलो, जर मी आत्मचिंतन करायला लागलो तर मला स्वतःविषयी एरवी स्वतःला मी शहाणा आहे असं म्हणत फिरत असतो. आणि जर मी आत्मचिंतन केलं तर मला प्रत्यक्षात कळेल की मी प्रत्यक्षात किती वाईट आहे आता किंवा अपुरा आहे. आपल्या बाबतीत बघा होतं, आपण एकटे सहसा फक्त आंघोळ करताना असतो किंवा वॉशरूममध्ये असतो. तर मला वाटतं की आंघोळ करताना गेले एकटा असतो तो विचार करत असतो. आणि त्याच्यात खूपदा मला जाणवलं की अरे कोणती गोष्ट काम आणलं असेल ना तर ते तेव्हा सुचतं आणि तेव्हा रिलॅक्स होतो, आपण विचार करत असतो. ते काम करताना कळत नाही की अरे यार, तेव्हा ताण असतो डोक्यात की करायचं. पण जर तू आंघोळ वगैरे करत असशील, असं बोलतात ना, कोणतो युरेका. पण ते मुद्दा तोच होता ना की तो एकटा होता, विचार करत होता तो एकांतात की काय. जेम्स क्लिअरने लिहिलंय, म्हणजे ॲटॉमिक हॅबिट्सचा लेखक जेम्स क्लिअर, त्याने लिहिलेलं होतं की तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रचंड मेहनत घ्याल तर ब्रेक घ्या, कुठेतरी चालायला वगैरे जा, दुसरं काहीतरी करा थोडक्यात. अच्छा, मी पूर्ण वाचलं नाही ते अजून. नाही, ॲटॉमिक हॅबिट्समध्ये नाही लिहिलं, त्याच्या न्यूजलेटरमध्ये मी वाचलं. अच्छा, त्याने कॅमेराचा शोध कसा लागला त्यावरचा लेख लिहिलेला, त्यावर लेख लिहिला होता का, ते उदाहरण दिलं होतं वाटतं त्या लेखात की मध्ये ब्रेक घेणं गरजेचं आहे. तुम्ही तासनतास एखाद्या गोष्टीवर काम करत असाल तर तुम्हाला शेणावटा आलेला असतो. थोडं विषयांतर करा, दुसरीकडे जा, उठा, दुसऱ्या जागी जा, चालून या, दुसरे विचार मनात रमू द्या. थोडक्यात थोडासा डायव्हर्ट, स्ट्रेस घालवा, शांत व्हा. तुम्ही जेव्हा शांत व्हाल तेव्हा आपोआप तुम्हाला जे सुचणं महत्त्वाचं आहे ते सुचेल. आणि होतं ते. हो, मी ते करून पाहिलं आणि मी एकदम असा हो रे असं झालं होतं. ते मध्ये बोललो, तुला एक पुस्तक वाचलेलं 7 लॉज ऑफ स्पिरिच्युअल सक्सेस. तर त्याच्यामध्ये होतं असं की ते 7 याच्यात होतं की तुम्ही पहिले तर जंगलात जा, वनात जा, सकाळी जा. ते करत नाही आहे त्यातली कोणतीच गोष्ट, पण ते होतं की शांततेत जा आणि तुमचे विचार फक्त येऊ द्या तुमच्या डोक्यामध्ये. म्हणजे ते आपल्याला सांगतात ना की विचार येऊ देऊ नका वगैरे. तर त्याच्यात तसं नव्हतं की त्याने सांगितलं तुमचे जे चांगले विचार आहेत ते तुम्ही फक्त विचार करत राहा. आणि मग त्याचं असं त्याने लिहिलं की ते आपलं सृष्टी एका तळ्यासारखी आहे आणि तुमचे विचार आहे, तुम्ही तळ्यात दगड मारता तसा उडत जातो आणि जे तवंग निर्माण होतात असे पाण्यावरती, तसे तुमच्या विचाराने तवंग निर्माण होत असतात, फक्त ते दिसत नसतात आपल्याला. वा. मला तू आता आंघोळ आणि परसा काढण्याचा तू विषय काढलास, तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण तेव्हा कल्पना जिकार सुचतात आणि मी पहिल्यांदा ऐकतो. मी जेव्हा पहिल्यांदा कोणाचं तरी ऐकलं होतं की तो परसागडला जाताना मोबाईल घेऊन जातो गाणी ऐकायला. आणि मला वाटलं परसागडला जाताना कोण मोबाईल नेतो. हे मी 11वीत असतानाची गोष्ट. मी कॉलेजमध्ये जाऊन सांगितलं, अरे कारण मी म्हटलं ना, मी आधी सांगायचो, मी इकडचं तिकडचं सांगायचो आधी. तर अरे हा असा येडा आहे, संडासात फोन नेतो. आणि मी हसायला लागलो आणि माझ्याबरोबर कोणीच हसत नव्हतं.
तू एक सगळे माझ्याकडे असे बोलत होते. मग म्हटलं मग काय, मग संडासात कोण नेतं? मी नेतो. सगळे नेतात. म्हटलं काय गाढवात तुम्ही लोक. पण त्या बाबतीत नशिबाने मी पेअर प्रेशर मला कधी माझ्या अंगावर आलं नाही की यार हा संडासात आपण मोबाईल नेऊन बघूया. कधीच वाटलं नाही. कारण माझ्यासाठी महत्वाचं काय की आता आपण बघ लहानपणी आपण शुभं करोती म्हणतो. लहानपणीच म्हणायचो, कारण आता तर म्हणत नाही. म्हणजे म्हणायला हवं पण म्हणत नाही. तर तेव्हा आपण काय म्हणायचो की इडापिडा टळो, घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. ते जेव्हा आपण स्वतःला स्वच्छ करत असतो तेव्हा सुद्धा ते लागू होतं. तू आंघोळ करत असतोस तेव्हा तुला याची कल्पना असते की तू तुझं शरीर स्वच्छ करतोयस. बाहेरून स्वच्छ करत असतो पण तू शरीर स्वच्छ करत असतोस. आणि त्यामुळे एक प्रकारची पोकळी निर्माण होते, कारण तू कुठली तरी घाण, ती शरीरावरची का असेना पण ती तू काढून टाकतोस. आणि त्यामुळे नव्या कल्पनांसाठी जागा निर्माण होते. हे तू की नवीन तुझे वाईट विचार पण सोडून दे त्याच्यावर, किंवा कल्पना नवीन येऊ दे. कल्पना, वाईट कल्पना सुद्धा बाथरूमात असताना येऊ शकतात की त्याने काय. पण मुद्दा हा आहे की ती पोकळी निर्माण होते. आणि तेच तू परसागडला गेलास की तेव्हा सुद्धा तेच असतं की फक्त तू शरीरातली घाण काढत असतोस. तू आंघोळ करताना शरीरावरची घाण काढतोस आणि परसागडला जातोस तेव्हा शरीरामधली घाण काढतोस. आता ती म्हणजे भौतिक स्वरूपाची पोकळी असू शकते, ठीक आहे, मान्य. पण तुझ्या कल्पनेत तुला हे समजतं कुठेतरी आत की अरे एक पोकळी निर्माण झाली की मी माझ्या नको त्या गोष्टी मी दूर सारल्यात, मग मला हवं ते काय आहे. मग त्या दृष्टीने आपण विचार करायला लागतो आपोआप. हे आपलं मला वाटतं. ब्रो सायन्स, अजिबात यामागे कुठलाही शास्त्रीय अभ्यास किंवा आधार किंवा संशोधन नाही. पण मी नेहमी ती कल्पना अशी करतो की आपण जेव्हा स्वतःला स्वच्छ करत असतो आणि आपल्या अंगावरची किंवा अंगामधली घाण काढून टाकत असतो तेव्हा आपण चांगल्या कल्पनांसाठी जागा मोकळी करत असतो. याचा अर्थ आतड्यात कल्पना शिरत नाहीत. पण कोणतरी म्हणेल की मी फोन घेऊन जातो आणि मग त्याच्यात पण फोन घेऊन गेलास तर तू पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहतोस, तू त्या साधनावर अवलंबून राहतोस. तुझं काय कल्पना सुचत नाही. ते बाथरूमात छान सुचतं, ते संडासात सुद्धा सुचतं. आणि ते तेव्हा सुचायला हवं. मी एक कुठला तरी मीम वाचला होता की फोन न्यायला आत विसरलो, आता मला कळलं की माझ्या संडासात 27 फरशा लावल्यात. फरशामधून पण नाही, गाढव आहेस तू जर तू असं करत असशील तर. म्हणजे ठीक आहे, ते मोजल्यास तू, हरकत नाही, टाइमपास केलास. पण जर तू नेहमी करायला लागलास तर खरोखर तुझ्या डोक्यात चांगल्या कल्पना यायला सुरुवात होतील. आणि ती मोकळी, ती स्वतःला जागा द्यायला हवी. विशेषतः आत्ताच्या काळात जेव्हा आपण म्हणजे स्वतःला कंटाळायला वावच देत नाही. आपल्याला जरा कंटाळा आला लगेच आपला हात फोनकडे जातो. गेले थोडे दिवस मी फार ॲडिक्ट झालोय मोबाईलला. मला सुद्धा ते वाटतं कधी कधी. पण म्हणून मी स्क्रीन टायमर ऑन केलाय. ते आठवड्यात माझं काम खूप होतं आणि काम खूप असल्याने मग मी अति फोन फक्त लावून ठेवायचो. तो चालू आहे आणि मी ऐकतोय, ऐकत असेल नाही पण तो चालू आहे. मी तुझं डोकं बधीर करायला एका दृष्टीने. मग मला बडबड शिव्या पडल्या की काय करतोय, मला ॲडिक्ट झालोय, मान्य केली चूक. बघ हळूहळू ते पण होईल फिक्स. असं होतं की आपल्याला शिणावटा येतो, म्हणजे मलाही येतो. मला तुझं काय, किती वेळ बिंज वॉचिंग. मला बिंज वॉचिंगची घाण सवय. आणि एखादी गोष्ट आवडली, एखादी सिरीज आवडली, मी बघत बसतो आणि मी लक्षात येत नाही किती वाजले ते. अच्छा. तर मग असं होतं की का दिवसभर काम केल्याने मला आता माझं डोकं बधीर करायचं आहे, कारण मला कंटाळा आलाय. आणि मग तू काहीतरी चांगलं लिही किंवा चांगलं वाच वगैरे. नाही, त्यासाठी मला मेहनत घ्यावी लागेल. मी मेहनत घेऊन झाले. आणि आता मला बसायचं. बरोबर. आणि लिहिण्याच्या बाबतीत तुझं एक असं असतं की त्यासाठी सुचावं लागतं. मग ते असं नाही की तू बस लिहित गेला काहीतरी फालतू काही. पण त्यात आता माझी गंमत काय होते, माझं कामच लिहिण्याचं आहे. फक्त ते दुसऱ्यांना हवं ते लिहिण्याचं आहे. पण तू ते दिवसभर केल्यानंतर मग मला स्वतःला हवं ते लिहायची इच्छा राहत नाही, शक्तीच राहत नाही. ती माझी. म्हणून मग आपण स्क्रीनकडे बघणं होतं जास्त. ते कमी करायचं आहे अर्थात. माझं तर मी ते तालिबान आणि यांची व्हिडिओ बघत बसलेलं. मग खाली बोलले, हे काय जाणारच कधी युद्धात मग वेळ वाया घालत. पुढची ओळ काय होती, पुढे मागुता राम जोडेल कैचा. काय दिलंय त्याचा अर्थ?
भावार्थ काय दिलाय? तू रामाशी कसा जोडला जाशील? म्हणजे कसं? सदाचाराने वागला नाहीस तर रामाशी कसा जोडला जाशील? अच्छा, म्हणजे जर तू स्वतःच्याच बोलण्याचा वीट मानला नाहीस, याचा अर्थ तू सतत आत्मचिंतन करत राहिला नाहीस, किंवा याचा अर्थ तू स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकला नाहीस, तू स्वतःला शिस्त लावली नाहीस, तर तू रामाशी तर मग तू रामाच्या पातळीला कसा पोचशील? कारण आपण जर ठरवलं की हे गोष्ट आपले आदर्श आहेत, हे आपल्याला मिळवायचे आहेत, बरोबर. आणि जर तू स्वतःला सांगतो नाही काही कंटाळा आला मला, मग आज तू नको. कसं आज नको, मग तू अचीव कशा करशील? बरोबर बरोबर. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. म्हणजे एक मला आता ह्याचा एक प्रश्न आहे की हे मला ते आपण ईशावास्य उपनिषदावर चर्चा करत होतो ना, तेव्हा जे त्येन त्यक्तेन भुंजिथा म्हटलं की त्याचा त्याग करूनच आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो. हा, मग तो तशी ही ओळ वाटते मला. कारण तसा लागू शकतो. एक दुसरा अर्थ मी असा आधी विचार करत होतो की अरे म्हणजे ह्या जीवन संपल्यानंतर नवीन जीवन आहे ज्याच्यामध्ये सुख आहे किंवा मोक्ष आपण म्हणतो. कारण बाकीच्या ह्याच्यात धर्मात काय म्हणतात की हे जीवन हे सगळं हे आहे, म्हणजे काय म्हणतात, जीवन व्यर्थ आहे, जीवन ट्रान्झिट कॅम्प सारखं आहे, ह्याच्यानंतर खरी मजा आहे, स्वर्ग आहे. त्यांचं स्वर्गाची डेफिनेशन ही पूर्णपणे वेगळी आहे. आणि आपल्या ह्याच्यात मी आपले पुस्तकं वाचली नाही आहेत की ज्यात स्वर्ग काय ते, कारण आपलं मुख्य मोक्षाकडे मोक्ष ना, तर उच्चार बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. तर मग आपल्या हिंदूमध्ये फोकस मुख्य मोक्षाकडे, तो स्वर्गाकडे नाही आहे. पण बाकीच्या ह्याच्यात की स्वर्गामध्ये त्याच्यात मज्जाच मज्जा, दारूचे नद्या वाहतील आणि काय काय असेल काय असेल ते अमृत म्हणायचं त्याला. हां, पण इथे आपण जे मगाशी वाचत होतो ना, आपल्याकडे सुद्धा त्या कल्पना आहेत, पण त्याच्यावरती मुख्य हे नाही आहे, म्हणजे काय म्हणतात, मला वाटतं ते विचार प्रवाह थोडे वेगळे आहेत. कारण आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या विचार प्रवाहांना, मतप्रवाहांना वाव आहे, त्यामुळे तसं पण सगळ्यात वरचा मोक्ष मानला जातो. म्हणजे प्रायोरिटीमध्ये सगळ्यात वरच्या लेवलला तो मोक्ष येतो. हां, पण आपण मगाशी जे चर्चा करत होतो ना ईश उपनिषदांवरती, असंच त्याच्यात जे होतं की एखादी गोष्ट सोडून द्या, त्याग करा त्याचा, मग ती तुमच्या आयुष्यात येईल. मग त्या गोष्टीचा ध्यास धरून ठेवू नका, की ती असं ऑब्सेशन नको. मग मिळायची तर मिळेल, मग मिळायची तर मिळेल जसं नाहीच. कारण जर ह्या अपेक्षेनं मी हा ध्यास सोडला, आता येईल, मिळते की नाही, मग तो कसला ध्यास सोडला, असं झालं ना. बरोबर. पण ते वाचायचे अजून उपनिषद आता नाही, आता नाही, म्हणजे आपल्याला वाचायचे आहेत पुढे. हो, तू वाचलंयस ते सगळं पूर्ण ईश उपनिषद? म्हणजे एकदा त्याचं वाचन केलं आणि बरोबर ते वाचलं, आणि तेव्हा पहिल्यांदा वाचन केलं तेव्हा म्हटलं ह्याच्यात काय असं मोठं म्हटलंय असं मला वाटलं. कारण आपण मागच्या वेळेला चर्चा केलेली तेव्हा मी म्हटलं तर की पहिल्यांदा वाचल्यावर वाटतं काय यात मोठंसं, जरा बसून डोकं खाजून अच्छा हा विचार आहे असं केल्यावर मग लक्षात येतं की ओके यात आपल्याला शिकण्यासारखं आहे. पण थोडक्यात आपल्यालाच शिकवावं लागतं. कारण ते आपल्याला एक अर्थ मिळतो, म्हणजे तो एक कोणीतरी पुस्तक लिहिलं असतं आणि त्यांना उमगलेला अर्थ त्यात लिहिला असतो, नाही त्यांना समजलेला अर्थ त्यात लिहिला असतो, आणि मग आपण आपलाच अर्थ एक लावायचा असतो की ह्याचा काय अर्थ आहे. आपल्याला फक्त तो एक संदर्भ बिंदू, रेफरन्स पॉईंट, संदर्भ आहे की ते पकडा आणि तिथून तुम्हाला ज्या दिशेने ओढायचं आहे त्या दिशेने ओढा, तुम्ही लावाल तो अर्थ. बरोबर. आणि त्या पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलं पण आहे की जर तुम्हाला तो अनुभव नसेल तर तुम्ही ते वाचून उपयोग नाही. मला या गोष्टी थोड्या त्यात तू जे पुस्तक वापरतोय ईशावास्य उपनिषदासाठी, तर त्याच्यात दिलंय ना की जर ज्याला आधीच याने अनुभवलंय त्याला सांगून उपयोग नाही, कारण तुम्हाला काय पकवत आहे, माझ्यासाठी नवीन नाही. आणि ज्याला नाही, जसे आपण आहोत की पूर्ण जीवनाचा काय आपल्याला अनुभव नाहीये, तर ते आपल्याला समजायला वेळ लागेल. पण आपण मध्यावर आहोत, त्यामुळे कदाचित आपल्यासाठी ते जास्त महत्त्वाचं असेल. बरोबर. की आपण अगदीच भोळसट नाही आहोत की आपल्याला वाटावं अरे जग माझ्या भोवती फिरतं, आणि आपण अगदी जीवनाच्या अंताला नाही आहोत की आपल्याला वाटेल अरे ही समज मला आधी आली असती तर बरं झालं असतं. बरोबर. आपण मध्यावर आहोत आणि कदाचित त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. म्हणजे सगळं क्षणभंगूर आहे, काही टिकून राहणार नाही. परत ते ईशावास्य उपनिषदावरच मी जर चर्चा केली होती की आपण जगात आल्यानंतर ज्या गोष्टीची निर्मिती करतो, म्हणजे ती निर्मिती कशाही स्वरूपाची असू शकते, की मी एखादं उत्पादन तयार केलं, मी काहीतरी वस्तू तयार केली आणि मी बाजारात विकली आहे,
किंवा मी पुस्तक लिहिलं आणि किती छान, किंवा मी चित्र काढलं, किंवा संतती, मला मूल झालं, तर जे काही माझी निर्मिती आहे त्याविषयी आपल्याला आपुलकी वाटत असते की अरे हे माझं आहे, माझं आहे, मी त्याला जपून ठेवणार, मी त्याचं रक्षण करणार. ती वस्तू असेल किंवा जीव असेल. आणि कुठल्याही कारणामुळे असं नाही, कारण आपल्या डोक्यात एक विचार असतो की एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या जीवाची जेवढी क्षमता आहे ती त्या जीवाने किंवा त्या वस्तूने त्या पूर्णत्वाला जावं, थोडक्यात त्यांचं वसूल व्हावं आयुष्य. म्हणजे निर्जीव असो सजीव असो, त्यांचं आयुष्य वसूल व्हावं, जेवढा वेळ ते टिकून राहतील त्या अवस्थेत. आणि ते जर, पण ते होईल याची काही शाश्वती नसते, ती फक्त एक शक्यता असते की वा मस्त वसूल होईल, पैसा वसूल तुझं आयुष्य आहे, ठीक आहे. आणि ते आपल्याला हवं असतं त्या वस्तूसाठी किंवा त्या जीवासाठी, पण ते होईल याची काही शाश्वती नसल्यामुळे कधीही काही घडू शकतं. आणि ते आपण मान्य करायला हवं, त्या दृष्टीने आपली तयारी असायला हवी. आपण अगदी सुरुवातीला आठवत आहे म्हणजे गॅरंटी नाही गोष्टींची, हे तुला आधीच मान्य करायला. हां मार्कस ऑरेलियसचं आपण उदाहरण घेतलं होतं. आपण रामाबरोबरच त्याची तुलना केली होती, म्हणजे त्याच्या परिस्थितीची तुलना केली होती की इथे आपण रामाला आदर्श मानतोय, तसा ग्रीक तत्वज्ञान, ग्रीकच ना, नाही रोमन वाटतं, रोमन राजा होता मार्कस ऑरेलियस. तर त्याच्या वाट्याला किती वाईट प्रसंग आले, त्याची भरपूर मुलं मेली, बायको मेली, त्याच्या कारकिर्दीत लक्षावधी माणसं प्लेगने मेली. तर असं सगळं, आणि बंडाळी पण झाली, आणि तो कायम त्याने 12 वर्ष कारकिर्दीतली 12 वर्ष मला वाटतं युद्धावर गेली वगैरे वगैरे. तर हे सगळं आपल्या वाट्याला जे येणार आहे ते येणार आहे, काय करू नाही शकत त्या बाबतीत. आपल्याला त्याचा स्वीकार करून पुढे जायचं आहे. हा आविर्भाव माणसानं ठेवायला शिकायला हवं. त्या दृष्टीने मला स्टोइसिझमचा अभ्यास करावासा वाटतो आजकाल, की म्हणजे आधीपासूनच मला त्याविषयी आकर्षण आहे, त्या विचाराविषयी. पण आता मला वाटतं की एकीकडे आपण भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत असतानाच थोडा पाश्चिमात्य तत्त्वज्ञानातही घुसावं, म्हणजे आपल्याला दोघांमधलेही असं नको ना व्हायला की आधी वाटलं हे किती छान आहे बाकीचं बकवास आहे, मग वाटलं हे किती छान आहे बाकीचं बकवास आहे. एकाच वेळेला जर दोघांचाही थोडा अभ्यास करत गेलो तर आपल्याला त्यांच्यातला संबंधही जोडता येईल आणि दोघांमधनंही चांगलं निवडता येईल. कारण कधी कधी असं असू शकतं की एखादी संकल्पना इथे संक्षिप्तात मांडली आहे आणि तिथे किंवा दोघांनी तसं केलेलं असेल, पण आपली समजून घेण्याची आपली आकलन शक्ती ही आपल्याला शेवटी आपला फायदा बघायचा आहे. त्यामुळे जिकडनं जास्त चांगलं समजून घेऊ शकतो ते समजून घ्यायचं. मग दोन्हीकडचं वाचलं तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. ग्रीक लोकांनी जास्ती लिहिलंय का फिलॉसॉफीबद्दल? कारण आता आपले हे कसे आहेत, आपल्याला जर बघशील तर 2 किंवा 4 ओळ्यांमध्ये असं कम्प्रेस केलेत त्या गोष्टी. कारण आपण जसं डिस्कस केलेलं की तेव्हा लिमिटेड रिसोर्स होते, कागद वगैरे एवढे नव्हते, लोक पाठ करायचे. मग कसं ते 2-3 ओळीमध्येच जे काय सांगायचं ते सांगितलं, मग तुम्ही अर्थ लावा असं त्याचं पूर्णपणे. असं नाही आहे की आपण आपल्या लोकांनी कमी लिहिलं आहे आपले. कारण तू आत्ताचे ग्रंथ जे वाचशील जे आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर त्या मॅन्युस्क्रिप्ट्समध्ये कितीतरी संदर्भ आढळतात आधीच्या ग्रंथांचे, आधीच्या ऋषींचे विचारांचे. अच्छा. याचा अर्थ लिहून ठेवणारे बरेच होते, पण ते टिकलं नाही. ओके. आणि जे टिकलंय ते सुद्धा भरपूर आहे. वाचलंय का? आपलं वाचन झालंय का? आपलं अख्खं आयुष्य त्याच्यात खर्च होईल वाचन होण्यात. ते तर आहेच. आणि तीच कथा त्यांची पण आहे. त्यांचं पण तसं, त्यांचं पण बरंच काय असं नष्ट झालेलं आहे. कारण ते होतं ते नॉर्मल आहे. फक्त त्यांचं आता आपल्यावर आक्रमणं जास्त झाली, आपले बरेच ग्रंथालय जाळपोळ झाली, तिकडे पण झाले म्हणा, पण ते आपापसात त्यांचं जास्त झालं. तर कदाचित जे टिकलं ते टिकलं, त्यांचं जे टिकलं ते टिकलं, आपलं जे टिकलं ते टिकलं. त्यात काही स्पर्धा वगैरे करायचं काही कारण नाही. फक्त त्यामुळे असं काय मानायला कारण नाही की आपल्याकडे लोकांना माहिती नव्हतं का. उलट काही गोष्टी आपल्याकडे जास्त चांगल्या माहिती असतील. नाही, आता एक गोष्ट माझं असं म्हणणं होतं की आता आपण जनरली खूपसे वाचतो सेल्फ हेल्प पुस्तकं ही अमेरिकन असतात, अमेरिकन किंवा ब्रिटिश लिहिलेली असतात. दृष्टिकोन किंवा काय की आता प्रिंटिंग प्रेस वगैरे अवेलेबल आहे, तर तू पूर्ण पुस्तक लिहू शकतो एखाद्या गोष्टीवरती, एक गोष्ट छोटीशी एक्सप्लेन करायला. तर तो त्या काळी नव्हता. जसं आपण म्हणतो की प्रभाते मनी राम चिंतित जावा, त्यांना सांगायचं असेल की किती काय महत्त्वाचं आहे रामदासांना, पण ते त्यांच्याकडे ती
काय म्हणतात संसाधनं नव्हती तेव्हा की मी पुस्तकं लिहितो एखाद्या गोष्टीला समजवायला. पण असतील असं नाही आहे की आता त्यांनी लिहून ठेवल्याशिवाय तर हे शक्य नव्हतं ना. मनाचे श्लोक आहेत कशामुळे, कुठेतरी लिहून ठेवले. लोक आहेत, दासबोध वगैरे, हस्तलिखित आवृत्ती मिळाली म्हणूनच तर कोणीतरी लिहून ठेवली असेल. तर त्यांनी स्वतः त्याने लिहून ठेवली, तो इतिहास मला माहिती नाही की रामदासांनी स्वतः हे श्लोक लिहून ठेवलेत की ते त्यांनी सांगितले आणि शिष्याने लिहून घेतले, त्याची कल्पना नाही. पण कोणीतरी लिहून ठेवले त्याच काळात आणि म्हणून ते आज उपलब्ध आहेत. मी हे नाही म्हणत त्यांनी लिहिलं नाही आहे, मी म्हणतोय की ज्या प्रकारे आता लोक लिहू शकतात, कुठेही लिहू शकतात, इंटरनेटवरती माध्यमं जास्त आहेत आता आपल्याकडे स्वतःला एक्सप्रेस करण्याची त्या काळापेक्षा. त्यामुळे आताचे जे आपल्याकडे आहे ते अवेलेबल जास्त आहेत गोष्टी. हो, त्यांच्याकडे तेव्हा संसाधनं नव्हती म्हणून त्यांनी. मग तुझा प्रश्न हा आहे का की पाश्चिमात्यांकडे ती संसाधनं जास्त असल्यामुळे त्यांचं टिकून राहिलं? माझं हे म्हणणं. हां, तसं नाही आहे. पाश्चिमात्यांकडे आत्मविश्वास आहे आणि आपल्याकडे थोडा न्यूनगंड आहे. त्यांचा अहमगंड आहे आणि आपला न्यूनगंड आहे. कारण आपल्यावर परकीयांनी आक्रमण केली आहेत, राज्य केली आहेत, त्यामुळे आपल्याला आणि अजूनही त्यांचा प्रभाव आपल्यावर आहे. त्यामुळे आपल्याला सतत शंका येत राहते की आपलं सगळं वाईट आहे आणि आपलं सगळं फालतू आहे. कारण आपलं जर चांगलं असतं तर आपण हरलो नसतो, तर आपण असे हरलेले का असू. आणि हे अव्यक्त स्वरूपात आपल्या मनात तो न्यूनगंड निर्माण झालेला असतो की अरे त्यांचं इतकं मोठे त्यांचं वास्तू असतात, त्यांच्या इमारती मोठ्या, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं, त्यांचं शिक्षणाचा दर्जा चांगला, हे चांगलं ते चांगलं, ते श्रीमंत, कातडी गोरी, सगळ्याचं कौतुक आपल्याला. त्यामुळे आपल्याला आपल्या मनात तो न्यूनगंड निर्माण होतो आणि मग आपल्याला या शंका आणि प्रश्न असे पडतात की कदाचित आपल्या लोकांनी पुरेसं लिहून ठेवलं नाही किंवा पुरेसं आपल्याकडे कारण आपण कारणं शोधतो की आपण कुठे मागे पडलो किंवा आपल्या लोकांना पण जर हे सगळं ज्ञान होतं तर ते आपल्यापर्यंत पोहोचलं का नाही. आपल्यापर्यंत पाश्चिमात्य ज्ञान आणि पाश्चिमात्य सेल्फ हेल्प ते आधी जास्त का पोहोचलं. आणि नाही, माझा मुद्दा हा नाहीच आहे, मग भरकटवतोय. मी बोलतोय की ते लोक जिंकले, ते लोक त्यामुळे आणि नंतर प्रिंटिंग प्रेस आली तर त्यांच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल जास्ती होते. 16व्या शतकामध्ये जर त्यांच्या इकडे एखाद्या लेखकाने काहीतरी लिहिलं असेल तर ते त्यांच्या वितरणाला वाव जास्त होता आणि ते अजूनही नीट अवेलेबल असेल. जे रामदासांनी लिहिले ते नाहीये, कारण ना आपल्याकडे प्रिंटिंग प्रेस होती आणि आपल्यावरती आपल्या राज्यात म्हणजे आपल्या देशात त्यांचं राज्य असल्यामुळे त्याला तेवढं वाव पण मिळाला नाही की ही गोष्ट मी प्रिंट करतो. जे काही जपलं गेलं ते जपलं गेलं, असं माझं म्हणणं आहे. हे नाही की त्या लोकांनी लिहिलं नाही, तो अर्थच वेगळा होता. नाही, ते कळलं. म्हणजे लिहिलं नाही ती शंका येऊ शकते असं माझं म्हणणं आहे की माझं म्हणणं आहे की तिकडे त्या लोकांकडे रिसोर्सेस होते, त्यांनी युनिव्हर्सिटीज उभारल्या त्यांच्या देशात, त्यांना टिकवता आली त्यांच्या गोष्टी. आपले काही कितीतरी वेद वगैरे त्यांच्याकडेच आहेत, ओरिजिनल स्क्रिप्ट जर असतील जुन्या काळातल्या त्या आपल्याकडे नाही आहेत, ते लोक घेऊन गेले. तर तसंच आहे की कितीतरी गोष्टी आपल्या नष्ट झाल्या. पण मी त्याचं एक मी कारण मला असंही वाटतंय, कारण आपल्याकडे माणसं चिकार आहेत, मनुष्यबळ भरपूर आहे, पण तरीसुद्धा बरेच विचार कुठे आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणजे ज्या प्रकारच्या चर्चा, ज्या प्रकारचे वादविवाद आपल्याला इंग्लिश माध्यमांमध्ये पाहायला मिळतील, असं नाही आहे की तिकडे फालतू वाद होत नाहीत. फालतू वादसुद्धा होतात, पण चांगले वादसुद्धा होतात. आपल्या त्यांच्या मुख्य प्रवाहात ते दोन्ही आहेत, चांगलं पण आहे आणि भंकस पण आहे. आपल्याकडे जास्त करून आपल्याला भंकसच ऐकायला मिळते किंवा आपण ते ऐकतो. चांगले पण आता तयार होतील, पण त्या जे चांगल्या प्रकारे विचार मांडायचा प्रयत्न करतात. आता पॉडकास्ट, मराठीत पॉडकास्ट पण शिकार वाढत आहेत, हिंदीत तर खूपच आहेत, बरोबर, आणि या सगळ्या विषयांवर चर्चा करणारे पण बरेच आहेत. पण त्यातले असे नेमके कितीसे आहेत जे खरोखर खोलवर अभ्यास करणारे आहेत. म्हणजे पॉडकास्टवर एखादा कोणीतरी विचारवंत येतो, तो काहीतरी त्याचे विचार मांडतो, पण त्यातले कितीतरी विचार हे पाश्चिमात्य विचारांनीच प्रभावित असतात. आपलेही विचार आपण आता बोलतोय बरोबर, हो, पाश्चिमात्य विचारांनी प्रभावित आहेत. त्यामुळे तो न्यूनगंड येऊ शकतो की कारण त्या न्यूनगंडामुळे ते होऊ शकतं की ती इच्छाच निर्माण होत नाही की अरे संशोधन करावं की आपलं किती चांगलं आहे. आणि म्हणून मग एवढं मनुष्यबळ असून उपयोग नाही होत, बरोबर, कारण सगळ्यांच्याच मनात तो न्यूनगंड आहे. म्हणजे आता आपण जर ठरवलं की आपल्याला वाचायला हवं, की आपण वाचणार आहोत किंवा काय करणार, तर ते हळूहळू लोकांना आपल्याला कळत गेलं की अरे ह्याच्यात पण चांगलं आहे, तर मग लोक सुरू होतील ते करायला. मग त्याचं आपल्याला आधुनिक होतं काय की जे लोक संशोधन करतात
च्या गप्पांमध्ये आपल्याला हे ऐकायला मिळतं की अरे पूर्वी किती छान होतं, आक्रमणापूर्वीचा काळ किती मस्त होता, तेव्हा लोक आपले किती हुशार होते, किती बुद्धिमान होते आणि किती काय काय त्याने लिहून ठेवलं होतं. पण त्यावेळी लिहिलेलं ज्ञान कालसुसंगत कसं आहे यावर चर्चा होताना दिसत तरी नाही, होत असेल पण आपल्याला दिसत नाही. आणि अजून एक गोष्ट अशी होते ना की नको त्या गोष्टी पटापट लोक आपण पण बघ ना, वाईट सवयी ज्या असतात त्या आपण पटकन अंगीकारतो, तसं ते फालतू गोष्टी आपण जास्ती पटापट बघतो. त्यातलेही जर टोकाचे तपशील असतात ते आपल्याला जास्त आकर्षण घेतात. आणि यूट्यूबचे पण कसे अल्गोरिदम असतात, तू जे बघत असतो तेच आपल्याला यूट्यूब परत परत दाखवत राहतं. तर कोणती गोष्ट जर आपण बघितलीच नसेल तर ती आपल्याला दिसणारच नाही. आणि कितीतरी यूट्यूबर्स असे असतील ज्याच्यावरती बोलत असतील. आणि जसं म्हणालो मगाशी की आपण वाईट गोष्टीच असतात ज्या पटापट आपल्यासमोर येतात कारण आपण त्या बघतो. मला सुद्धा आधी माहिती नव्हतं की हिंदीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर तात्विक चर्चा किंवा तात्विक विषयांवर व्हिडिओज तयार होत आहेत. आणि आता ते मला भरपूर दिसत आहेत. मला आधी वाटायचं फक्त इंग्लिशमध्येच का तयार होत आहे, आपल्याकडे का तयार होत नाही. आपल्याकडे तयार होत आहे पण ते हिंदीमध्ये होत आहे, मराठीमध्ये मला अजून तरी होताना दिसत नाही. काही ठराविक वक्ते आहेत, मला वाटतं आनंद नाडकर्णी आहेत किंवा मोजके आणखीन काही नावं आहेत, किंवा आता अमुक तमुकने पॉडकास्ट सुरू केलेला आहे तर त्या विषयावर चर्चा चालू होते. माझ्या मित्रांनी चालू केलेलं आहे इन मराठी, त्याने चांगलं चालू केलेलं आहे. असं सगळे सुरू होतं आहे पण अजून तेवढ्या प्रमाणावर नाही जेवढ्या प्रमाणावर ते असू शकलं असतं किंवा असायला हवं. पण ते होईल हळूहळू. त्यामध्ये आपण सुद्धा आपलं योगदान द्यायला हवं. पण फक्त नुसतं बडबड करून चालणार नाही आपल्याला, नाहीतर कोणी आपल्याला बाकी कोणी विचारण्याचा प्रश्न येत नाही. आपल्याला स्वतःला वाटत राहील की आपण किती दांभिक आहोत, की आपण नुसतं येतो, बोलतो, बडबडतो, वा असं पाहिजे तसं पाहिजे आणि काय करत नाही. तसं नाही होता कामा. म्हणजे ठीक आहे, प्रयत्न आपले चालू आहेत, आपण म्हणतो की हां अर्थात थोडंसं जमेल, थोडंसं जमणार नाही, त्याच्याला 2-4 गोष्टी जमतात पण आणि ते दिसून येते. हां, पण त्यात खंड पडता कामा नये. अशा रीतीने आज आपण या 2 श्लोकांवर चर्चा केली आहे, 24वा आणि 25वा श्लोक. आमची आजची चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांमधून नक्की कळवा. धन्यवाद.